Hello friends, it's a second second lecture of कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी म्हणजे नक्की काय आणि त्याचं इंट्रोडक्शन पाहिलं आणि त्याच्या कंडिशन्स काय असतात. म्हणजे थोडक्यात त्याच्यामध्ये आपण पाहिलं की पार्टिकलवर डिपेंड असणारे जे प्रॉपर्टीज असतात ते कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज असतात. पार्टिकल कमी जास्त झाले की त्याच्या व्हॅल्यूज कमी जास्त होतात. 4 प्रॉपर्टीज असतात हे पाहिलं आपण आणि त्याच्या कंडिशन पाहिल्या की नॉन रिॲक्टिंग असले पाहिजे सोल्यूट सॉल्व्हेंट, सोल्यूट हा डिसोशिएट असोशिएट नाही झाला पाहिजे, डायल्यूटच सोल्युशन असलं पाहिजे आणि टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलं पाहिजे. ह्या कंडिशन होत्या. तर आज आपण या सेकंड लेक्चरमध्ये पाहणार आहोत की पहिली प्रॉपर्टी कोणती आहे, ती आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सो शॉर्टकटमध्ये आपण त्याला RLVP म्हणतो. RLVP. तर हे जे RLVP आहे डिअर फ्रेंड्स, हे जे RLVP आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कशाला म्हणतात? एखाद्या ओलॅटाईल सॉल्व्हेंटमध्ये नॉन ओलॅटाईल सोल्यूट ॲड केल्यानंतर त्याचा वेपर प्रेशर कमी होतो. हे कधी लक्षात ठेवायचं, विसरायचंच नाही. ऑलवेज यू शुड रिमेंबर दॅट व्हेन नॉन ओलॅटाईल सोल्यूट ॲडेड इनटू volatile solvent the vapor pressure of solvent decreases. म्हणजे कसं, आता उदाहरणार्थ P नॉट काय आहे? P नॉट इज अ वेपर प्रेशर ऑफ प्युअर सॉल्व्हेंट. प्युअर सॉल्व्हेंटचं वेपर प्रेशर आहे. PS काय आहे? वेपर प्रेशर ऑफ डायल्यूट सोल्युशन. डायल्यूट सोल्युशन. तर आपल्याला या ठिकाणी कॉन्सेप्ट काय सांगतं? P नॉट ऑलवेज ग्रेटर दॅन PS, किंवा याचं अल्टरनेटिव्ह काय? PS ऑलवेज लेस दॅन P नॉट. वेपर प्रेशर प्युअर सॉल्व्हेंटचा सोल्युशन पेक्षा जास्त असतो किंवा सोल्युशनचा कमी असतो प्युअर सॉल्व्हेंट पेक्षा. दॅट इज कॉल्ड एज लोअरिंग इन वेपर प्रेशर. पण लोअरिंग इन वेपर प्रेशर पेक्षा आपण रिलेटिव्ह लोअरिंग इन वेपर प्रेशर कडे लक्ष देतोय. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर कडे या ठिकाणी लक्ष दिलंय. रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर आपल्याला महत्वाचं आहे. मग रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर काय आहे? या दोघांमध्ये या ठिकाणी जो डिफरन्स आहे तो म्हणजे डेल्टा पी. डेल्टा पी म्हणजे काय? लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. तर डेल्टा पी अपॉन P नॉट, दिस इज कॉल्ड एज रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. याला म्हणायचं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सो लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इन रिलेटिव्ह विथ प्युअर वेपर प्रेशर. म्हणजे एखाद्या डायल्यूट सोल्युशनचं जे वेपर प्रेशर कमी झालेलं आहे विथ रिस्पेक्ट टू प्युअर सॉल्व्हेंटचं वेपर प्रेशर, त्याला म्हणतोय आपण रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ह्या जे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत, या सर्व कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीचा उपयोग कुठं होतो आपल्याला? ह्या सर्व कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज एक तर एकमेकाला रिलेटेड आहेत. एक कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीवरून दुसरी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी फाइंड आउट करू शकतो आपण, किंवा सर्वात महत्त्वाचं जे नॉन वोलॅटाईल सोल्यूट आपण त्या सॉल्व्हेंटमध्ये टाकलेलं आहे ते नॉन वोलॅटाईल सोल्यूटचं आपल्याला या ठिकाणी मॉलिक्युलर मास फाइंड आउट करता येतं. मग
हे आहे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. तर आपल्याला पुढे जायचं आहे की कशा पद्धतीने या सॉल्व्हेंटमध्ये ऍड केलेला जो नॉन व्होलेटाईल सोल्यूट आहे त्याचं मोलार मास कसं फाइंड आउट करायचं. म्हणजे काय, अनेक वेळेस आपण युरिया ॲड करतो, ग्लुकोज ॲड करतो, सुक्रोज ॲड करतो वगैरे वगैरे. पण जर समजा एखाद्या सॉल्व्हेंटमध्ये आपण अननोन जर ॲड केलेला आहे, अननोन सोल्यूट जर टाकलेला आहे, तर तो अननोन सोल्यूटचं उदाहरणार्थ तुम्ही मातीचे कण टाका, खडे टाका, प्लॅस्टिक टाका, त्याचं पण तुम्हाला मॉलिक्युलर मास या ठिकाणी फाइंड आउट करता येतं या पद्धतीने, या मेथडने. तर चला पाहूया आपण या ठिकाणी. तर याचा पुढचा भाग की याचा उपयोग करून आपल्याला मॉलिक्युलर मास कसा फाइंड आउट करता या ठिकाणी येत होतो. ओके, so we are going for further derivation of relative lowering of vapor pressure. So always you should keep in mind the certain terms. P naught काय असतो, प्युअर सॉल्व्हेंटचं वेपर प्रेशर, PS काय असतं, डायल्यूट सोल्युशनचं, आणि डेल्टा P काय असतो, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. सो डिअर फ्रेंड्स, आपल्याला एक गोष्ट माहित आहे. काय गोष्ट माहित आहे, डेल्टा P इज इक्वल टू P नॉट मायनस PS. डेल्टा P लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज इक्वल टू P नॉट मायनस PS. बरोबर आहे. तर या ठिकाणी ही व्हॅल्यू मोठी असते, हे प्युअर प्रेशर आहे. ही व्हॅल्यू लहान असते, हे सोल्युशनचं प्रेशर आहे. ह्या व्हॅल्यूतून ही व्हॅल्यू वजा करणे म्हणजे ही पॉझिटिव्ह टर्म येते. हे डिफरन्स आहे दोन्हीतलं, ते आहे लोअरिंग इन वेपर प्रेशर. दिस इज अ वन ऑफ द टर्म. नेक्स्ट, आता या ठिकाणी आपल्याला रॉल्स लॉ अप्लाय करायचा आहे. रॉल्स लॉ. आता रॉल्स लॉ काय सांगतो, रॉल्स लॉ सांगतो PS इज इक्वल टू PA प्लस PB. आता काय आहे PA आणि काय आहे PB. PA म्हणजे या ठिकाणी वेपर प्रेशर ऑफ A, PB म्हणजे वेपर प्रेशर ऑफ B. आपण त्यालाच काय म्हणतो, पार्शियल प्रेशर ऑफ A अँड पार्शियल प्रेशर ऑफ B. या दोघांची बेरीज म्हणजे सोल्युशनचं प्रेशर. हे प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे रॉल्सचं इक्वेशन आहे. सायंटिस्ट रॉल्सने पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे, PA इज इक्वल टू P नॉट ऑफ A XA. म्हणजे ए सॉल्व्हेंट जो आहे त्याचं प्युअर फॉर्म मधलं प्रेशर, आणि XA म्हणजे काय, मोल फ्रॅक्शन ऑफ A. याला मोल फ्रॅक्शन ऑफ A म्हणायचं, याला म्हणायचं प्युअर प्रेशर. PB कसं लिहिणार मग, PB इज इक्वल टू P नॉट ऑफ B XB. PB इज इक्वल टू P नॉट ऑफ B XB. पण या ठिकाणी या केसमध्ये P नॉट ऑफ B हा शून्य आहे. का शून्य आहे, कारण हे नॉन व्होलॅटाईल आहे. नॉन व्होलॅटाईल सोल्यूट. जो नॉन व्होलॅटाईल आहे म्हणजे ज्याची व्होलॅटिलिटीच नाही, जो वेपराइजच होणार नाही, त्याचं प्रेशर तयार होणार नाही. म्हणजे आपण काय केलंय, ये नावाच्या सॉल्व्हेंटमध्ये नॉन व्होलॅटाईल सोल्यूट B टाकलाय, ज्याचं प्रेशरच तयार होऊ शकत नाही. मग या ठिकाणी जेव्हा आपण हे इक्वेशन लिहिणार, PS इज इक्वल टू PA P नॉट ऑफ A XA प्लस P नॉट ऑफ B XB, म्हणजे हे होल इक्वेशन काय होईल, PS इज इक्वल टू P नॉट ऑफ A XA प्लस 0. कारण जेव्हा P नॉट ऑफ B ही व्हॅल्यू 0 आहे, त्याला मल्टिप्लाय केल्यानंतर होल व्हॅल्यू 0 येणार. देअरफॉर फायनली PS इज इक्वल टू P नॉट ऑफ A XA. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. जेव्हाही आपण एखादा नॉन व्होलॅटाईल सोल्यूट, काय लक्षात ठेवायचं आहे, नॉन व्होलॅटाईल सोल्यूट आपण एखाद्या सॉल्व्हेंट मध्ये टाकतोय, तर त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर म्हणजे त्या ठिकाणी त्या सॉल्व्हेंटचंच पार्शियल प्रेशर P नॉट ऑफ A XA, कारण B शून्य आहे तिकडे. मग ही व्हॅल्यू या वरच्या इक्वेशन मध्ये आपल्याला पुटअप करता येते. हे PS आहे, ही PS व्हॅल्यू वरच्या इक्वेशन मध्ये पुटअप केल्यानंतर काय फलितांश मिळतो, व्हॉट इज द रिझल्ट दॅट वी आर गोइंग टू सी. हे पहा, दिस इक्वेशन, डेल्टा P इज इक्वल टू P नॉट ऑफ A मायनस
या PS ची ही व्हॅल्यू मी इथे ठेवतोय, पी नॉट ऑफ ए एक्स ए. आता मॅथमॅटिकली याला सॉल्व करत जायचं आहे. डेल्टा पी नॉट हे कॉमन काढलं, पी नॉट ऑफ ए या ठिकाणी राहिलेला आहे 1, याची व्हॅल्यू काहीच नाही म्हणजे 1, आणि इथं शिल्लक राहिलेला आहे एक्स ए. म्हणजेच काय, डेल्टा पी अपॉन ही व्हॅल्यू इकडे येणार, पी नॉट इज इक्वल टू हे काय राहणार इकडे 1 मायनस एक्स ए इथं राहणार आहे. म्हणजेच काय, डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू एक्स बी. डिअर फ्रेंड्स, 1 मायनस एक्स ए म्हणजेच एक्स बी. आपल्याला माहित आहे एक्स ए प्लस एक्स बी इज इक्वल टू 1. म्हणजे जेव्हा बायनरी सोल्युशन असतं त्यावेळेला या दोन घटकांची बेरीज 1 असते. या दोन घटकांची बेरीज जेव्हा 1 असते त्यावेळेला या ठिकाणी जर तुम्हाला एक्स बी पाहिजे असेल तर 1 मायनस एक्स ए, 1 मायनस एक्स ए करायचं आहे. जर 1 मायनस एक्स ए जर असेल तर त्या ठिकाणी एक्स बी तुम्ही ते होऊ शकता. म्हणजे याला इकडे घेतलं 1 मायनस एक्स ए एक्स बी दिस व्हॅल्यू हिअर. म्हणजेच थोडक्यात काय, याला मी पुढे लिहू शकतो इज इक्वल टू रिलेटिंग लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. दिस इज द फायनल. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर हे जे आहे, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू एक्स बी इज, म्हणजे आपण काय म्हणलं, रिलेटिव्ह लोअरिंग कशाला म्हणलंय, डेल्टा पी अपॉन पी नॉट. डेल्टा पी अपॉन पी नॉट म्हणजे रिलेटिव्ह, पण त्याची व्हॅल्यू काय आली एक्स बी. एक्स बी कोण आहे, काय आहे एक्स बी? एक्स बी हे सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन आहे. एक्स बी काय आहे, सोल्यूटचं मोल फ्रॅक्शन आहे. म्हणजे इथं या स्टेजला आपण काय या ठिकाणी साध्य केलेलं आहे, अप टू दिस स्टेज वी गॉट सक्सेस टू डिराइव्ह दॅट की रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ऑफ एनी solution is equal to mole fraction of solute. Relative lowering of vapor pressure is equal to mole fraction of solute. Just a minute, we will revise. See here, delta P is equal to P naught minus PS, basic equation. According to Raoult's law, PS is equal to PA plus PB. What is PA and what is PB, that we hear. So by substituting those values, because P naught of B is 0 here, non-volatile आहे तो, PS ची व्हॅल्यू फायनली ही आली. ती PS ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये पुटअप केलं आणि मॅथमॅटिकली त्याला सिम्प्लिफाय करत गेलं आणि आपल्याला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट ही व्हॅल्यू मिळाली. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट. दिस व्हॅल्यू वी गॉट इट हिअर. ओके, आता या ठिकाणी आपण पुढच्या डेरिव्हेशन कडे जाऊया की याच्यानंतर हे जे आहे डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू एक्स बी, ह्याचे पुढचे डेरिव्हेशन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ओके ओके डिअर फ्रेंड्स, नाउ लेट अस गो फॉर द फर्दर डेरिव्हेशन ऑफ दिस रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आता आपण पाहिलं या ठिकाणी की रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर नक्की काय. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर इज नथिंग बट डेल्टा पी अपॉन पी नॉट. पण तेवढ्यालाच आपण थांबलं नाही, तेवढ्यावरतीच थांबलेलं नाही, तर ते पुढे काय झालं, डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू एक्स बी. एक्स बी काय आहे, तर एक्स बी हा मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आहे. तर त्या मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूटचा वापर करून आपल्याला मोलार मास डेरिव्हेशन कडे जायचं आहे. अननोन सोल्यूट आपण त्या ठिकाणी ऍड केलाय, तर ते अननोन सोल्यूटचं मोलार मास या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर त्या डेरिव्हेशन कडे आपल्याला या ठिकाणी वळायचं आहे. हे पहा, डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू एक्स बी. एक्स बी हा मोल फ्रॅक्शन ऑफ सोल्यूट आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला काय व्हॅल्यू ठेवता येते, डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट upon number of moles of solute plus number of moles of solvent. Individual moles upon total moles. Mole fraction of solute. Individual moles, total moles. तर या ठिकाणी delta P upon P naught is equal to डेल्टा पी अपॉन पी नॉट इज इक्वल टू, आता ही जी व्हॅल्यू आहे याला आपल्याला डिराइव्ह करायचं आहे. तर त्याच्यासाठी काय केलं मी, थोडंसं याला रिव्हर्स केलेलं आहे. रिव्हर्सिंग द अबो इक्वेशन, रिव्हर्सिंग अबो इक्वेशन.
reversing above equation P naught upon delta P is equal to NB plus NA upon NB, NB plus NA upon NB. This we can again simplify. Delta P upon P naught upon delta P is equal to, this is nothing but NA upon NB plus 1. Just mathematical simplification. It's a just mathematical simplification. तर याला आपण या ठिकाणी रिव्हर्स केलेला आहे NA upon NB plus 1. By taking 1 to the another side, P naught upon delta P minus 1 is equal to P naught upon delta P minus 1. This is NA upon NB. So dear friends, this PS upon P naught upon हे जे डेल्टा P आहे ते काय आहे? डेल्टा P आहे P naught minus PS minus 1 is equal to NA upon NB. आता याला आपल्याला डायरेक्ट स्टेप मध्ये पण जाता येतं, पण सिम्प्लिफाईड स्टेप मध्ये आपण बघूया काय करायचं आहे. ही व्हॅल्यू जशाच तशी ठेवतो आपण. P नॉट याच्याने याला मल्टिप्लाय करतो, म्हणजे हे काय होणार? मायनस P नॉट प्लस PS डिवायडेड बाय P नॉट मायनस PS इज इक्वल टू द सेम NA अँड NB. आता काय होईल या ठिकाणी? ही व्हॅल्यू कॅन्सल होईल. प्लस P नॉट अँड मायनस P नॉट गेट कॅन्सल. प्लस P नॉट मायनस P नॉट दोन्ही कॅन्सल जातील. राहिलं शिल्लक काय? तर या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे PS अपॉन P नॉट मायनस PS इज इक्वल टू NA अपॉन NB. NA अपॉन NB. सो फर्दर ही जी व्हॅल्यू आहे याला परत रिव्हर्स करायचं आहे. रिव्हर्सिंग दिस इक्वेशन, रिव्हर्सिंग दिस इक्वेशन, या इक्वेशनला परत रिव्हर्स करायचं आहे. P नॉट मायनस PS अपॉन PS इज इक्वल टू NB upon NA. NB upon NA. This is nothing but delta P upon PS is equal to NB upon NA. So dear friends, इथपर्यंत ठीक आहे. जस्ट रिवाइज करून घेतो तुम्हाला. परत पुढे जायचं आहे आपल्याला. मूळ मुद्दा काय होता? रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर मोल फ्रॅक्शन आहे. पुढे काय झालं? मोल फ्रॅक्शनला आपण सिम्प्लिफाय केलं. NB अपॉन टोटल मोल्स, त्याला रिव्हर्स केलं आपण. मॅथमॅटिकली सिम्प्लिफाय केलं या ठिकाणी आणि 1 ला दुसऱ्या बाजूला आणलं आणि त्याला परत सिम्प्लिफाय करून घेतलं. सिमिलर टर्म कॅन्सल केले, परत या ठिकाणी सिम्प्लिफाय केलं आणि रिव्हर्स केलेलं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आता काय करायचं आहे पुढे? तर या ठिकाणी ही जी NB आणि NA व्हॅल्यू आहे त्यांना आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. काय आहे NB? NB म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हेंट. हे जे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट आहे कसं लिहितो आपण? WB अपॉन MB डिवायडेड बाय WA अपॉन MA. म्हणजेच काय? मास अपॉन मोलार मास, मास अपॉन मोलार मास. हे सोल्यूटचं झालं आणि हे सॉल्व्हेंटचं झालं. हे W, B म्हणजे सोल्यूट आहे, A म्हणजे सॉल्व्हेंट आहे. याला परत सिम्प्लिफाय करायचं आहे आपल्याला. हे पहा, डेल्टा P अपॉन PS इज इक्वल टू डेल्टा P अपॉन PS इज इक्वल टू हे WB तिथेच राहील. डिनॉमिनेटरचा जो डिनॉमिनेटर असतो तो न्यूमरेटर होतो. हा डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर MA इथे येणार आणि हा MB इकडे येणार. WA आणि हा MB. हा जो MB आहे हा MB आहे सोल्यूटचं मोलार मास. मी सांगितलं तुम्हाला अनेक वेळेस आपण युरिया टाकतो, ग्लुकोज टाकतो, सुक्रोज टाकतो. पण जर समजा तुमची इच्छा झाली मातीचे कण टाकायचे, खडे टाकायचे, टाका त्या सोल्युशन मध्ये, नो हरकत. तर त्याचंच पण मोलार मास, एखादा प्लास्टिकचा कण टाकला तुम्ही त्याचं मोलार मास काढता येतं या पद्धतीने. इज अ सायंटिफिक रिसर्च मेथड. तर काय मिळालं आपल्याला? MB इज इक्वल टू, फायनली MB इज इक्वल टू हे इक्वेशन जशाच तसं WB MA अपॉन WA. इकडे काय झालं या ठिकाणी? PS वरती जाणार, डेल्टा P खालती राहणार.
अशा पद्धतीने आपल्याला हे फायनल इक्वेशन मिळालेलं आहे. MB म्हणजे मोलार मास कॅल्क्युलेशन. मग मोलार मास कॅल्क्युलेशनसाठी काय गरज आहे? मास ऑफ सोल्यूट पाहिजे. कोण सॉल्व्हेंट आहे, वॉटर आहे का, बेंझिन आहे का, हेक्झेन आहे, त्याचं मोलार मास माहीत पाहिजे. सोल्यूट कोण आहे, सॉरी सॉल्व्हेंट कोण आहे, त्याचं किती मास, 1 लिटर घेतलंय, 2 लिटर घेतलंय, 5 kg घेतलंय, किती घेतलंय. आणि सोल्यूट टाकल्यानंतर जे वेपर प्रेशर बदललं ते म्हणजे सोल्युशनचं वेपर प्रेशर, ते PS डेल्टा पी. बदललेलं वेपर प्रेशर, सोल्युशनचं वेपर प्रेशर, बदललेलं वेपर प्रेशर, सोल्यूटचे मास, सॉल्व्हेंटचं मास, सॉल्व्हेंटचं मोलार मास, इतक्या गोष्टी असेल तर अननोन सबस्टन्सचं मोलार मास कॅल्क्युलेट करता येतं. एक मजेशीर गोष्ट आहे. सुरुवातीपासून ते हे शेवटपर्यंत हे जे काय केलं आपण, हे मधलं काहीच कामाचं नाहीये, हे डोक्यात ठेवायचं आहे. परीक्षेत याच्यावरती प्रश्न येणार आहे. MB इज इक्वल टू WB MA अपॉन WA PS अपॉन डेल्टा P. हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही. लक्षात ठेवायचं म्हणलं की आपण टेन्शन घेतो. टेक्निक टाकटूक टुकटूक वगैरे करत राहतो आपण, ट्रिक अँड ट्रिकी करत राहतो. काही करायचं नाही. आपल्या गावात हजारो लोक आहेत, हजारो लोकांची नावं आपल्याला सहज पाठ आहेत. कुठलीच ट्रिक आणि टेक्निक वापरली नाही का? ती डोक्यात बसली, हृदयात बसली. तसं हे डोक्यात बसलं, हृदयात बसलं, ते दररोज दिसतंय. माणूस दररोज त्याला नमस्कार करतो, त्याचा सराव झाला, त्याचं नाव लक्षात राहिलं. याचा इतका सराव करा, इतके प्रॉब्लेम, इतके न्यूमेरिकल सॉल्व करा. MB म्हणलं की पुढे चालू होतंय WB MA WA PS डेल्टा P. बस ऑटोमॅटिक लक्षात येतं. आता याच्यातली की आणखीन एक ट्विस्ट सांगतो. ट्विस्ट कुठे आहे पोरहो? ट्विस्ट इथे आहे. ट्विस्ट इथे आहे. काय ट्विस्ट आहे? मी ही जी भानगड केलेली आहे, पूर्ण भानगड म्हणतो मी त्याला, कारण हे सगळं आटापिटा केलं आपण इकडे. काय, मला ना या ठिकाणी याला निग्लेक्ट करायचं नव्हतं. निग्लिजिबल आहे ते. खरं तर का निग्लिजिबल आहे? सोल्युशन कसं आहे आपलं? डायल्यूट आहे. डायल्यूट सोल्युशन मध्ये काय असतंय? सोल्यूट व्हेरी व्हेरी लेस. कसं आहे? सोल्यूट व्हेरी व्हेरी लेस. फार मोठ्या श्रीमंत माणसासमोर जसा गरीब काहीच किमतीचा नसतो, तसा आहे ते सोल्यूट. त्याची किंमत काहीच नाही. पण मी त्याची किंमत इथं केलेली आहे, त्याला निग्लेक्ट केलेलं नाहीये, त्याला गृहीत धरून हे सगळं सॉल्व्ह केलेलं आहे. म्हणजे बाय कन्सिडरिंग, त्याला काय म्हणायचं? बाय कन्सिडरिंग नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. हे सर्व काही डेरिवेशन आहे बाय कन्सिडरिंग नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. तर मित्रांनो, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूटला वगळून सुद्धा आपल्याला या ठिकाणी हे फाइंड आउट करता येतं. ते कसं? तर या ठिकाणी आता याला जर वगळलं थोड्याच वेळेसाठी, याला आपल्याला इरेज करायचं आहे. होप मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही फॉलो करत असणार आहात. मी बाजूला झालं, पॉज करायचं आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, नाहीतरी लिहून काढायचं आहे. राईट? तर तुम्ही लिहिले असं गृहीत धरतोय आणि खोडतोय. तर या ठिकाणी काय, याला निग्लेक्ट करायचं आहे. आता याला निग्लेक्ट केल्यानंतर काय होतं? निग्लेक्टिंग NB सोल्यूट नंबर ऑफ मोल्स डेल्टा P अपॉन P नॉट इज इक्वल टू NB अपॉन NA. NB अपॉन NA. NB कुठे आहे? NB अपॉन NA. चालू झालं हे ॲज इट इज प्रोसेस. NB अपॉन NA चालू झालं प्रोसेस. काय काय येणार तिकडे? NB अपॉन NA म्हटल्यानंतर WB अपॉन MB डिवायडेड बाय WA अपॉन MA. पुढे याला सिंप्लिफाय करा. डेल्टा P अपॉन P नॉट इज इक्वल टू WB हा वरती येणार, MA हा खालती जाणार, WA हे डिनॉमिनेटरला येणार, MB. आता आपल्याला MB इज इक्वल टू इक्वेशन लिहायचं आहे. सो फायनल MB इज इक्वल टू WB MA ॲज इट इज. हे WA इकडे येणार P नॉट अपॉन डेल्टा P. आता तुम्ही चाणाक्ष बुद्धीने या ठिकाणी सांगायचं आहे,
ह्या 2 MB मध्ये काय फरक आहे? ह्या 2 MB मध्ये काय फरक आहे? हा MBचा आहे, हा MBचा आहे. हे विदाउट निग्लेक्टिंग नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, हे निग्लेक्टिंग द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट फार मायन्यूट आहे. हे एक्सपिरियन्सलाच या ठिकाणी एक्सपिरियन्स पर्सनच फार मायन्यूट पद्धत. ठीक आहे, पुस्तकात हे सांगतील, पण विद्यार्थी प्रश्न विचारतात, गुरुजी म्हणे हे कधी वापरायचं, हे कधी वापरायचं? गुड क्वेश्चन. सर गुरुजी हे इक्वेशन कधी वापरणार आणि हे इक्वेशन कधी वापरणार? न्यूमरिकल तर विचारलंय, परीक्षेत तर येणार की गुरुजी MB, आता फरक काय तुम्हाला कळलं असेल, फरक आहे PS, इथे फरक काय P0. दोन्हीतला छोटासा फरक आहे. इथे प्युअर प्रेशर येतं, इथे सोल्युशनचं प्रेशर असतं, आणि दोघातला डिफरन्स फार कमी आहे. आणि हे फार हायर लेवलच्या परीक्षेलाच येतं, लाईक एम्स, JEE, मेन्स, ॲडव्हान्स टाईपच्या परीक्षेलाच हे येणार, कारण दोघातला फरक फार मायन्यूट आहे. आणि आपल्या नीट सारख्या परीक्षेला फार जास्त फरकाचे ऑप्शन्स असतात, पण हायर परीक्षांमध्ये कसं असतात, फार कमी फरकाचे ऑप्शन्स असतात. त्यावेळेस हा गोंधळ आहे. तर थोडक्यात सांगतो तुम्हाला कधी कोणतं वापरायचं. जेव्हा सॉल्व्हेंट लिटर्समध्ये वगैरे दिलं जातं, किंवा मोलॅरिटी म्हणलं जातं, 1 मोलार आहे, 2 मोलार आहे, 3 मोलार आहे. मोलार म्हणल्यानंतर आपल्याला माहित आहे लिटरच घेतलेलं असतं. त्यावेळेस या फॉर्म्युल्याकडे जायचं, म्हणजे लिटरमध्ये आहे या फॉर्म्युल्याकडे जायचं, कारण त्यावेळेस तुम्ही निग्लेक्ट करू शकता. पण जेव्हा तुम्हाला म्हणलेलं आहे की वॉटर 500 ग्रॅम घेतलेला आहे, 700 ग्रॅम घेतलेला आहे, 900 ग्रॅम घेतलेला आहे, म्हणजे सॉल्व्हेंट जर ग्रॅम मध्ये म्हणत असेल तर त्यावेळेला निग्लेक्ट करायचं नाही, हे गृहीत धरायचं. जेव्हा सॉल्व्हेंट लिटर मध्ये असेल हे वापरायचं, सॉल्व्हेंट ग्रॅम मध्ये असेल हे वापरायचं. हे झालं अख्खं पूर्ण कुंडली रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर याचा वापर करून. आता याच्यामध्ये एक एक्सपेरिमेंटल मेथड आहे, ऑस्टवर्ल्ड डायल्युशन मेथड म्हणतात त्याला या ठिकाणी, की त्या ऑस्टवर्ल्ड मेथडने, बरोबर आहे, त्या ऑस्टवर्ल्ड मेथडने हे कशा पद्धतीने एक्सपेरिमेंटली पॉसिबल आहे. कारण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की बाबा सगळं गुरुजी सांगलेले आहेत, हे WB माहित आहे, हे काय, हे कसं फाइंड आउट करायचं, ह्या व्हॅल्यूज कशा मिळतात? तर त्याही व्हॅल्यूज मिळतात. त्याला एक एक्सपेरिमेंट आहे, तो ऑस्टवर्ल्ड एक्सपेरिमेंट आहे, तो आपण या ठिकाणी पुढल्या या ठिकाणी सिक्वेन्समध्ये पाहूया. तर आता तुम्हाला या ठिकाणी पूर्ण अख्खा बोर्ड भरून हेही मटेरियल या ठिकाणी आहे, हे लिहायचं आहे पूर्णपणे, हे पूर्ण सिक्वेन्स, आणि हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी. आता टू द पॉईंट तुम्हाला काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते थोडक्यात या ठिकाणी सांगतो, विसरू नका. हे पहा, हे एक इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे, हे एक इक्वेशन लक्षात ठेवायचं आहे, आणि बाकी इक्वेशन तुम्हाला इन शॉर्टमध्ये एकाच ठिकाणी इथे सगळे लिहून देतो मी. सो डिअर फ्रेंड्स, नक्की कोणकोणते फॉर्म्युलेज महत्त्वाचे आहेत आणि परीक्षेसाठी कोणते फॉर्म्युले प्रॅक्टिस करायचे, कारण एवढं सगळं सरांनी सांगितलं. नक्की महत्त्वाचं काय? आता पहिला फॉर्म्युला हा आहे की डेल्टा P अपॉन P0 इज इक्वल टू XB. हे विसरायचं नाही, हे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. पुढचा आहे डेल्टा P इज इक्वल टू P0 मायनस PS. हे विसरायचं नाही. पुढचा फॉर्म्युला आहे PS इज इक्वल टू P0 ऑफ XA. हे विसरायचं नाही. म्हणजे या ठिकाणी काय आहे, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. फार सुंदर सुंदर प्रश्न याच्यावरती तयार होतात. मी तुम्हाला या ठिकाणी एखादा प्रश्नांचा पण व्हिडिओ तयार करेन. एकदम ट्रिकी क्वेश्चन्स, सोपे वाटतात पण खड्ड्यात नेऊन टाकतात, अशा प्रश्नांना या ठिकाणी आपल्याला लक्ष द्यायचं आहे. जे सोपे तेच अवघड, असं परीक्षेतलं तंत्र आहे पोरं हो. तर या ठिकाणी आता पुढचा जो फॉर्म्युला आहे तो MBचा फॉर्म्युला आहे. MB इज इक्वल टू WB MA अपॉन WA P0 अपॉन डेल्टा P. हे एक इक्वेशन आहे. दुसरा आहे MB इज इक्वल टू WB MA अपॉन WA PS अपॉन डेल्टा P. हे दोन वेगवेगळे इक्वेशन आहेत MB चे, मोलार मास कॅल्क्युलेशनचे. हे या ठिकाणी जे आहे बाय निग्लेक्टिंग आणि हे विदाउट निग्लेक्टिंग. NB ला निग्लेक्ट करून NB ला
निग्लेक्ट न करता. इतके फॉर्म्युले या ठिकाणी महत्त्वाचे आहेत, आपल्याला हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. नक्कीच लवकर आणि परत येऊ पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी घेऊन. स्टे होम, स्टे सेफ, ऑल द बेस्ट.